हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर माझ्या बाल्कनीत प्रचंड ऊन येतात. मी असे कर्टन लावलेले आहेत जेणेकरून ऊन माझ्या घरामध्ये खूप जास्त येऊ नये, ऊन अडल्या जाईल. आणि निलेश सकाळ सकाळ झाडांना थोडंसं पाणी देत होते. तर हाही निलेशच्या मागे पाणी देत होता. जसं जसं निलेश करतील तसं तसं हाही त्यांना कॉपी करत होता. आणि आज तर ह्याने पाठे 4ला उठला आणि सकाळी परत 8ला झोपला. म्हणजे 3 ते 4 तास मी त्याच्याकडे असं बघत बसली होती, बाबा आता तरी झोपेल, नंतर तरी झोपेल. आणि मी त्याला व्यवस्थित आमचं जेवण हो म्हणून बॉबी दिली, ती व्यवस्थित शांतपणे खावं, पण नाही, त्याने करायचं तेच केलं. येऊन माझ्या ताटात कुस्करत बसला. आणि नंतर थोड्या वेळात म्हणजे कामं आवरत होती, त्याच्यामुळे मी त्याला मुरमुरे खेळायला दिली ती. त्याने ती सगळी मुरमुरे आणली आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकत होता. तो आजकाल काही गोष्टी घेतो वॉशिंग मशीनमध्ये टाकत बसतो. तर मला आज पुण्यामध्ये मार्केटमध्ये जायचं होतं, थोडं डेकोरेशनचं सामान वगैरे आणायचं आहे. तर स्वामींचा प्रकट दिन आला आहे, तर मी माझ्या घरी स्वामींचा प्रकट दिन बनवते. तर मला ह्यावेळेस छानसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं. तर मला तसं दुपारीच जायचं होतं, पण AC वाला येणार म्हणून थांबले. तर निघता करता मला 7:30 वाजले. माहीत नाही आता किती शॉपिंग वगैरे होईल. तर चला. आणि आर्याला यायचंच नसतं. आर्या खूप कंटाळा करते. कुठे बाहेर फिरायला मार्केटमध्ये जायचं म्हटलं तर बिचारीला मला घेऊन जावं लागतं, कारण मी तिला ठेवणार कुठे. तर तिचं मनात नसतानाही मला तिला घेऊन जावं. वाजता मार्केटमध्ये पोहोचली. बऱ्यापैकी शॉप बंद व्हायला लागली होती, पण मी बऱ्यापैकी शॉपिंग केली आहे. म्हणजे मला हवं तेवढं तरी घेतलं आहे. मला अजूनही शॉपिंग करायची होती, पण शॉप बऱ्यापैकी बंद व्हायला लागले होते. मला सेम असं डेकोरेशन करायचं आहे. मी त्यांना या डेकोरेशनची प्राईस वगैरे पण विचारली. तर त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या प्राईस सांगितल्या, जसं 800, 900 वगैरे, 1000, 1200, काही काही तर 3,000-3,500 पण सांगितले. मग मी अशी डझनवरती फुलं वगैरे घेतली. मग काय तिथलचा फेमस साबुदाणा वगैरे खाल्ला. निलेशला आमरस खायचा होता म्हणून आम्ही गरवारे ब्रिजपाशी एक जनसेवा हॉटेल आहे, तिथे खूप छान असं महाराष्ट्रीयन ब्राह्मणी जेवण भेटतं. आम्ही तिथे गेलतो, पण तिथे गेल्यावर कळलं ते हॉटेल आज बंद आहे, कारण त्यांचा गॅस संपला. मग आम्ही ठरवलं की चला मग दुर्वांकूरला जेवायला जाऊया, तिथे आमरस सुरू झाला असेल. तर मग तिथे गेला विचार की आमरस सुरू झाला तर हो, मग त्यांचा आमरस आम्हाला प्रचंड आवडतो. आम्ही आंब्याच्या सीझनमध्ये 1-2 तरी आम्ही दुर्वांकूरला जातो. तर माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.